नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। काय असणार आहे ही अपडेट, संपूर्ण अपडेट जाणून घ्यायच्या अगोदर आपण जर क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट मिळत असते, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती होत असते, इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहू शकता। यासाठी तुम्ही बेल आयकॉन दाबून ठेवायचे आहे। तर चला आजच्या व्हिडिओला पाहूयात, सुरू करूयात। तर पहा, फक्त 3 दिवसात खात्यात 3000 रुपये या महिलांना थेट लाभ मिळणार आहे। कोणत्या महिलांना मिळणार आहे, सविस्तर अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला पुढे अपडेट पाहूयात, नक्की काय ही अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी, काय ही आनंदाची बातमी असणार आहे, काय ही महत्त्वाची अपडेट आहे, चला पाहूयात सविस्तर। तर पहा, फक्त 3 दिवसात खात्यात 3000 रुपये या महिलांना मिळणार थेट लाभ, याची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। नक्की पाहूयात पुढे। महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खूपच आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत 12वा हप्ता जून 2025मध्ये मिळणार आहे। या योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सरकारकडून महिलांना खास फायदा दिला जाणार आहे। नक्की हा फायदा काय असणार आहे पहा। ही योजना सुरू झाल्यामुळे लाखो महिलांना आपण पाहतच आहोत, दर महिन्याला जो 1500 रुपये आहेत ते मिळत आहेत आणि मिळालेले देखील आहेत। त्यामुळे महिलांची जी आर्थिक स्थिती आहे ती आता खरं तर सुधारलेली पाहायला मिळते। सरकारने या योजनेसाठी मोठा पैसा किंवा दिलासा देण्यासारखं जे आहे ते केलेलं आहे। 28 जून 2025 रोजी राज्यस्तरावर एक मोठा कार्यक्रम होणार आहे। त्या दिवशी 12वा हप्ता दिला जाईल। यावेळी काही महिलांना नेहमीपेक्षा जास्त रक्कम म्हणजे 3000 सुद्धा मिळणार आहे। तर पहा, इथे महत्त्वाची म्हणजे आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळते। आनंदाची बातमी काय आहे तर 28 जूनला तुम्हाला इथे जो 12वा हप्ता आहे तो देण्यात येणार आहे। काही महिलांना तर 3000 रुपये देखील या ठिकाणी भेटणार आहे। नक्की 28 तारीख आपल्याला पाहायची आहे। 28 तारखेसाठी खूप महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला जे आहे ते क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण महत्त्वाची वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो। तर पहा, या ठिकाणी आपलं सांगितलेलं आहे 28 तारखेला आपल्याला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। एक राज्यस्तराचा जो मोठा कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाच्या दिवशी 28 जून 2025 रोजी आपल्याला या ठिकाणी लाभ भेटणार आहेत। तर काही महिलांना 3000 रुपये सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे, असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या महिलांना मागील महिन्याचा म्हणजे 11वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना यावेळी दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा आश्वासन दिलेलं आहे। म्हणजेच 1500 प्लस 3000 रुपये, म्हणजे ज्या महिलांना मागचा हप्ता आला नाही त्यांना देखील या ठिकाणी हप्ता येणार आहे, ते पण दोन्ही एकत्र येणार आहे। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 3000 रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे। खूप महत्त्वाचे अपडेट आहे। पहा पुढे, ज्या महिलांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना 500 रुपये मिळतील, कारण त्यांनी आधीच दुसऱ्या योजनेतून फायदा घेतलेला आहे। तर पहा, या महिलांना म्हणजे ज्यांनी नमो शेतकरीच्या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना देखील या ठिकाणी 500 रुपये वितरित केले जाणार आहे। म्हणजे त्यांना देखील या ठिकाणी कोणताही करण्यात आलं नाही, नकारात्मक काही करण्यात आलं नाही आहे, तर त्यांना देखील या ठिकाणी 500 रुपये वितरित केला जाणार आहे। आणि ज्या महिलांना मागचा हप्ता आणि हा हप्ता आला नव्हता त्यांना एकत्र 3000 रुपये देण्यात येणार आहे। ही महत्त्वाची अपडेट प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत आहे। ही योजना फक्त त्या महिलांसाठी आहे ज्या महाराष्ट्रात राहतात आणि त्यांचं वय जे आहे 21 ते 65 दरम्यान आहे, वर्षामध्ये आहे। त्यांचे घराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, घरात कोणीही आयकर भरत नाही, अशा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्याचबरोबर महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित,
किंवा एकट्याच राहतात त्यांनाच हा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असं देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं पाहायला मिळत आहे आपल्याला. त्याचबरोबर काही महत्त्वाची जी अपडेट आहे, महिलांचे बँक आधार कार्डशी जोडलेले असावे आणि DBT सुविधा ही सुरू असावी. घरात 4 चाकी गाडी नसावी. आपले नाव यादीत आहे की नाही ते बघण्यासाठी तुम्ही या जी वेबसाईट आहे या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. त्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव टाकून तुमची यादी पाहू शकता. नारी शक्ती दूत नावाच्या ॲपवरून सुद्धा आपल्याला पाहता येईल किंवा तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, या कार्यालयात जाऊन तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केला असेल त्याची स्थिती बघण्यासाठी पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. ॲप्लिकेशन मेड अर्लियरवर क्लिक करून तुम्ही अप्रूव्ह झालेला आहे की नाही अर्ज ते देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाची पुढची जी अपडेट आहे, 28 जून रोजी होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात हप्त्याचे पैसे थेट बँक खात्यात टाकले जाणार आहेत. लवकरच या योजनेत 3ऱ्या टप्प्यात नवीन अर्ज घेतले जाणार आहेत. तर पहा, इथे अजून एक महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची अपडेट पाहायला मिळते. नवीन अर्ज घेतले जाणार आहेत. लवकरच त्यांना अजूनपर्यंत फायदा मिळाला नाही त्यांना या संधी मिळणार आहे. तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ताबडतोब आपले नाव यादीमध्ये आहे का हे बघा. अर्जाची स्थिती तपासा. सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि कोणाच्याही चुकीच्या लिंकवरती क्लिक करू नका असं देखील त्याने आश्वासन दिलेलं आहे. सावध राहा, कारण खूप फ्रॉड वगैरे होत असल्याकारणाने आपल्याला हे आश्वासन देण्यात आलेले आहे. तर पहा, ही योजना महिलांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. यातून महिलांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येतं. 28 जून हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आणि यशस्वीचा एक सण असेल या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. आणि 28 जून हीच तारीख आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी महिलांना 1500 रुपयाचा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. आणि ज्या महिलांना 1500 रुपयाचा लाभ मागच्या महिन्यात पण मिळाला नाही आणि ह्या महिन्यात पण मिळाला नाही, अशा महिलांना एकत्रित म्हणजेच 3000 रुपये खात्यावरती वितरित केल्या जाणार आहे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना देखील या ठिकाणी 500 रुपयाची रक्कम आपल्या खात्यावरती DBT मार्फत देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना देखील या ठिकाणी नाराज केले जाणार नाही असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वांना लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. अपडेट कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते देखील कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला देखील समजेल का माझा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामध्ये जातो, कोण कोण पाहतं आणि त्यांना पैसे आले की नाही. तर नक्कीच कॉमेंट करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.